अंधारलेल्या सावलीत बुडालेल्या स्मशानभूमीत जिथे अग्नीचा तांडव नृत्य चालू होता, फुलांच्या माळांनी सजलेल्या जटांमध्ये आणि राखेने माखलेल्या शरीरासह एक अघोरी हवन करत होता. त्याच्यासमोर संजय डोळे बंद करून कोणाची तरी आवाहन करत होता, जणू काही अज्ञात शक्तीला बोलावत आहे. तेवढ्यात एक सावली हळूहळू संजयच्या मागून त्याच्याजवळ येत होती. तिचे लांब काळे केस तिचा चेहरा झाकत होते. संजय आणि त्या मुलीने एकमेकांच्या गळ्यात विचित्र माळ घातली. ही एका अशा माणसाची कथा आहे ज्याने कर्णपिशाचिनीला सिद्ध केलं होतं. पुण्यातील एका छोट्या गावातील मूळ रहिवासी असलेला संजय हा टॅक्सी ड्रायव्हर होता. ही गोष्ट सुमारे 14 वर्षांपूर्वीची आहे. संजय आपल्या साध्या आयुष्याने समाधानी नव्हता, तर त्याची बायको राधिका मात्र जास्तीच्या लालसेपासून दूर होती आणि घरात सुखशांतीसाठी प्रार्थना करत असे. संजय तयारी करून घराबाहेर निघत असताना राधिका पूजेची थाली घेऊन आली आणि त्याच्या कपाळावर टिळा लावला. या पूजापाठाचा काय फायदा, यात काही अर्थ नाही, संजय म्हणाला. तेवढ्यात त्याचा 10 वर्षांचा मुलगा रोहन तिथे आला आणि म्हणाला, पप्पा, शाळेची फी थकलीये आणि शाळेची सहल आहे. शिक्षकांनी 1000 रुपये जमा करण्यास सांगितलंय. हे ऐकून संजय राधिकाला म्हणाला, ऐकलंस, एका सामान्य ड्रायव्हरच्या नोकरीत मी हे सगळं कसं मॅनेज करू. असं बोलून संजय तिथून निघून गेला. रात्र झाली होती. संजयला घरी जायचं होतं. तो विचार करत होता की जर रस्त्यावर भाडं मिळालं तर मुलाच्या शाळेच्या फीसाठी काही पैसे जमवता येतील. तेवढ्यात हायवेवर त्याला कोणीतरी हात दाखवताना दिसलं. संजय मनातून खुश झाला की आता भाडं मिळणार आहे. पण त्याची ही खुशी जास्त काळ टिकली नाही. त्याने गाडी थांबवली तेव्हा तिथे एक डरावणा अघोरी बाबा दिसला. त्या अघोरी बाबानं संजयला म्हणाला, बेटा, मला 2 किलोमीटर पुढे जायचंय. मी खूप थकलो आहे, तू मला सोडशील का. संजयनं विचारलं, तुमच्याकडे पैसे आहेत का. बाबा म्हणाला, पैसे नाहीत, पण पैशापेक्षा मोठी गोष्ट देऊ शकतो. संजय म्हणाला, आजच्या काळात पैसाच सगळं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे नाहीत तर चला, मी सोडतो तुम्हाला. बाबा संजयच्या गाडीत बसला आणि प्रवास सुरू झाला. बाबानं संजयला विचारलं, खूप त्रासलेला दिसतोस, सांग तुझी अडचण काय आहे. कदाचित मी तुझी मदत करू शकेन. संजय म्हणाला, सोडा बाबा, तुम्ही काय मदत करणार. मी या आयुष्याला कंटाळलो आहे. रोज टॅक्सी चालवणं, इथून तेथे तिथून इथे, आयुष्यात काही मजा नाही. बाबा म्हणाला, मजा करशील, तू माझा प्रवास केलास, आता मी तुझा प्रवास करवतो. तुला हवं तसं होईल. बोल, हिम्मत आहे का. संजय म्हणाला, हिम्मत तर खूप आहे, पण तुम्ही माझ्यासाठी काय करणार. बाबा म्हणाला, अघोरीला वेळा समजू नकोस, माझ्याकडे खूप काही आहे. मी तुला सिद्धी देईन. अशी साधना करेन की तू सोन्या चांदीत खेळशील. अमावस्येच्या रात्री 12 वाजता ये. मोठमोठी स्वप्न पाहणारा संजय अघोरीच्या बोलण्याने लालची झाला आणि ठरलेल्या वेळी तिथे पोहोचला जिथे अघोरीने आपला ढेरा थाटला होता. संजयला पाहताच अघोरी म्हणाला, आलास बाळा, आता मी जसं सांगतो तसं कर. आज मी कर्णपिशाचिनीची साधना करणार आहे. ती येईल आणि तुझी होईल. ती तुला सगळं देईल. ती तुझ्या कानात लोकांचे रहस्य सांगेल. काय झालं, काय होणार आहे, सगळं तिला माहीत आहे. तिच्यामुळे तू लोकांचे रहस्य सांगून करोडपती होशील. संजयने कपडे काढून अघोरीसमोर बसला आणि त्याने सांगितलेले मंत्र जपायला सुरुवात केली. तेवढ्यात कर्णपिशाचिनी हळूहळू संजयच्या जवळ आली. संजय तिच्या गळ्यात माळ घालणार होता तेव्हा ती म्हणाली, थांब, आधी 3 वचन. जर तू एकही वचन मोडलंस तर सगळं नष्ट होईल. मी जाईन, सारी संपत्ती जाईल, अगदी तुझा जीवही जाऊ शकतो. संजय म्हणाला, मी वचन देतो, मी तुझ्याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही. मी तुलाच संतुष्ट करेन, फक्त तुलाच. जेव्हा तू म्हणशील तेव्हा. मी तुला कधीही अनसुना करणार नाही आणि तुला सोडून कधीही जाणार नाही. असं म्हणून संजयने तिला हाडांची विचित्र माळ घातली. कर्णपिशाचिनीने आपले हात पुढे केले आणि तिच्या हातात तशीच माळ प्रकट झाली. तिने ती संजयला घातली आणि म्हणाली, आता मी तुझी झाले, मरेपर्यंत. संजय टॅक्सीकडे आला. कर्णपिशाचिनी त्याच्यासोबत होती. तेवढ्यात एक मोठी गाडी संजयच्या जवळ थांबली. त्या गाडीच्या ड्रायव्हरने विचारलं, साहेब, खारघरला कसं जायचं, मी रस्ता चुकलो आहे. ड्रायव्हर काही बोलत असतानाच कर्णपिशाचिनीने संजयच्या कानात काहीतरी सांगितलं. संजयने ड्रायव्हरला म्हणाला, गाडीत मंत्रीजी आहेत ना, त्यांना सांगा उद्या कॅबिनेटच्या बैठकीत त्यांना गृहमंत्रालय मिळणार आहे. हे ऐकून मागे बसलेले मंत्र्यांनी खिडकी उघडली आणि म्हणाले, तुला कसं कळलं. उद्या कॅबिनेटची बैठक आहे आणि मला गृहमंत्रालय मिळणार आहे. संजय म्हणाला, जसं बोलतोय तसं झालं तर या नंबरवर फोन करा. दुसऱ्या दिवशी संजय घराबाहेर निघत होता तेव्हा काही पोलीस त्याच्या घरी आले. संजय घाबरला, पण थोड्याच वेळात कालचे मंत्रीजी त्याच्या समोर आले आणि त्यांनी एक बॅग संजयला देत म्हणाले, बाबा, तुमच्या या भक्ताला शरण द्या. काल तुमचं बोलणं मी मजाक म्हणून टाळलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मला सचिवांनी फोन करून सांगितलं की कॅबिनेटची बैठक आहे आणि आता माझ्याकडे गृहमंत्रालय आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे. आता पुढे तुम्ही जे सांगाल ते मी करेन. ती बॅग म्हणणे क्या मिनत घेऊन गेला. तिने बॅग उघडली तर त्यात लाखो रुपये होते. संजय सगळं बघून चकित झाला होता. पण लाखो रुपयासोबत दुःखही घरात आलं तेव्हा मात्र संजय खालच्या मनाचा झाला. राधिका हे सगळं आश्चर्यानं पाहत होती, पण संजयच्या नजरेत फक्त कर्णपिशाचिनी होती, जी त्याच्याकडे पाहून हसत होती. मंत्रीजी गेल्यावर संजयने बॅग उघडली. त्यात 1,00,000 रुपये रोख होते. संजय राधिकाला म्हणाला, पाहिलंस, आता आपली सारी गरिबी संपली. हे तर काहीच नाही, आणखी येईल. पण राधिकाने त्याचं बोलणं तोडलं आणि म्हणाली, पण तू असं काय केलंस की हे लोक इतके पैसे देऊन गेले? संजय म्हणाला, तू फक्त पैसे मोज, फळं खा. असं म्हणून तो टॅक्सी घेऊन निघाला. टॅक्सीत कर्णपिशाचिनी त्याच्यासोबत होती. तिने त्याच्या कानात काही कुजबुजलं. संजयने एका बंगल्यासमोर गाडी थांबवली. त्या बंगल्याच्या गेटवर एक कुटुंब गाडीत सामान ठेवत कुठेतरी निघालं होतं. संजय ओरडला, जाऊ नका. गेलात तर तुमचा मृत्यू निश्चित आहे. आज जाऊ नका, उद्या जा. हे ऐकून सामान ठेवणारा माणूस गार्डला म्हणाला, हा कोण वेडा आहे, हटवा याला. पण त्याची बायको म्हणाली, आज सकाळपासून माझ्या मनात भीती वाटतीये आणि हा माणूस अचानक असं बोलतोय. चला आजचं प्लॅन रद्द करू. असं म्हणून ते घरी परतले. रात्री संजय घरी आला. त्यांनी राधिकाला म्हणाला, जेवण वाढ. ते जेवत असताना कर्णपिशाचिनीने त्याच्या कानात काही सांगितलं. संजयने जेवणाची थाळी तशीच सोडली आणि घराबाहेर निघाला. थोड्या वेळाने तो दारूची बाटली आणि काही खाण्याचं सामान घेऊन परत आला. त्यांनी सामान उघडलं तेव्हा त्यात चिकन होते. मोठमोठे चिकनचे तुकडे खात आणि दारू पीत तो बसला. राधिका हे सगळं आश्चर्यानं पाहत होती. ती म्हणाली, तू दारू कधीपासून प्यायला लागलास आणि असं खातोयस जसं काही प्राणी खातो. संजय उठला आणि त्याने राधिकाला जोरात थप्पड मारली. तू मला कशासाठीही अडवणार नाहीस. अडवलंस तर तुझं असंच करेन आणि आजपासून तू दुसऱ्या खोलीत झोपशील, असं म्हणाला. भिंतीजवळ पडलेली राधिका रडू लागली. सकाळ झाली. काल ज्या बंगल्यासमोर संजयने चेतावणी दिली होती त्या कुटुंबातील बायको म्हणाली, एक लवकर ये, ही बातमी पहा. ते दोघेही सोफ्यावर बसून बातम्या पाहत होते. भारताचं प्रवासी विमान कोसळलं. आत्तापर्यंत 30 जणांचे मृतदेह सापडले. ही बातमी पाहून ते दाम्पत्य थक्क झालं आणि त्यांनी संजयचा पत्ता शोधण्यासाठी गार्डला पाठवलं. संजय आपल्या सोफ्यावर बसला होता तेव्हा ते दाम्पत्य त्याच्या घरी आलं. ते म्हणाले, शेवटी तुम्ही सापडलात. तुम्ही माझं आणि माझ्या बायकोचं आयुष्य वाचवलं. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. संजय म्हणाला, मला सगळं माहीत आहे, काय चाललंय, काय होणार आहे. संजयनी घरी मंदिर काढून टाकलं होतं. यावरून राधिका आणि त्यांचं भांडण झालं. पण अहंकारात बुडालेला संजय आता कोणाचंही ऐकत नव्हता. काही महिन्यातच संजय पाटीलचं नाव दूर दूरपर्यंत पसरलं. लोक त्याला अंतर्ज्ञानी बाबा म्हणून ओळखू लागले. त्यांनी मोठं घर घेतलं. तो आता टॅक्सी ड्रायव्हर नव्हता, एक मोठा माणूस बनला होता. पण यामुळे त्याच्यावर वाईट परिणामही होत होता. मोठमोठे लोक आपल्या प्रश्नांसह त्याच्याकडे येऊ लागले आणि त्या बदल्यात त्याला भरपूर पैसे देऊ लागले. संजयच्या अहंकाराने त्याला जखडलं होतं. लोक दरबारात संजयचा येण्याची वाट पाहत होते. थोड्या वेळाने संजय तिथे पोहोचला. एका श्रीमंत घराण्यातील मुलगा पुढे आला आणि म्हणाला, बाबा, माझी गर्लफ्रेंड आहे. तिचं नाव प्रिया. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, पण ती आता माझ्यापासून दूर पळतीये. माझ्या फोनलाही उत्तर देत नाही. संजयनी त्याला थांबण्याचा इशारा केला आणि डोळे बंद केले. कर्णपिशाचिनीनी त्याच्या कानात काही कुजबुजलं. संजय म्हणाला, तू तिच्यावर जीवापाड प्रेम करतोस, मग ही निकिताबरोबर काय करतोस? 2 गर्लफ्रेंड्स? आयुष्याची मजा घेतोयस? हे ऐकून त्या मुलाचे होश उडाले. तो म्हणाला, बाबा, तुम्हाला हे कसं कळलं? संजय म्हणाला, मला सगळं माहीत आहे. मी अंतर्ज्ञानी आहे. ती दौलतीसाठी तुझ्यावर प्रेम करते ना, काळजी करू नको. ती लवकरच मरेल आणि तिची संपत्ती तुझ्या नावावर होईल. पण तिचा अर्धा हिस्सा माझ्या दानपेटीत टाकायला विसरू नको. असं म्हणून संजयने उपस्थितांना घरी जायला सांगितलं. तेवढ्यात कर्णपिशाचिनी त्याच्या कानात काही बोलू लागली. पण अहंकारात चूर झालेला संजयने तिला थांबवलं. ती आपल्या खऱ्या रोपणात आली आणि म्हणाली,
मी तुझ्याकडून वचन मागितलं होतं की तू मला कधीही अनसुना करणार नाहीस. तू वचन मोडलंस, आता त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. असं म्हणून ती जोरजोरात हसू लागली आणि चित्कारू लागली. संजयनी कान बंद केले, पण तिच्या हसण्याचा आवाज इतका तीव्र होता की त्याच्या कानातून रक्त येऊ लागलं आणि तो तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडला. राधिकाला कर्णपिशाचिनीचा अंदाज आला होता. तिने त्या अघोरी बाबाला घरी बोलावलं, ज्याच्याकडून संजयनी सिद्धी मिळवली होती. अघोरीने राधिकाला म्हणाला, तुझ्या नवऱ्याला खूप पैसा हवा होता, आता बोलाव. अघोरीने संजयला बेडवर पाहिलं आणि म्हणाला, काय बाळा, कुठे गेली तुझी हिंमत? अजून पैसे हवेत? संजय अघोरींच्या पायावर पडला आणि म्हणाला, बाबा, मला धनदौलत नको, मला या पिशाचिनीपासून मुक्त करा. मी आता कधीही लालच करणार नाही. अघोरींनी हवनाची तयारी सुरू केली. जमिनीवर एक यंत्र रेखाटलं आणि संजय आणि राधिकाला त्यात बसवून म्हणाला, लक्ष देऊन ऐका, हवन पूर्ण होईपर्यंत तुम्ही यंत्राबाहेर पाऊल टाकणार नाही. हवन सुरू झाल्याबरोबर कर्णपिशाचिनी तिथे आली आणि संजयला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागली. तिचं भयंकर रूप आणि आवाज ऐकून संजय आणि राधिका थरफर कापू लागले. पण त्यांनी ठरवलं की हवन पूर्ण होईपर्यंत ते तिथून हलणार नाहीत. तेवढ्यात त्यांना त्यांचा मुलगा रोहन दारात रडत उभा दिसला. त्यांनी राधिकाला माहेरी पाठवलं होतं. तो ओरडत होता, आई, बाबा, मला वाचवा, ही मला सोडणार नाही. त्याचा आवाज ऐकून दोघांचंही मन पाझरलं. ते त्याला घ्यायला गेले, पण अघोरीने हवनाची राख सगळ्या खोलीत फुंकली. तो मुलगा कर्णपिशाचिनीत बदलला. तिच्या चित्कारण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला. ती अग्नीत जळू लागली आणि थोड्याच वेळात भस्म झाली. अघोरी म्हणाला, बेटा, तू आता मुक्त झालास. आम्ही अघोरी आहोत. आम्हाला भगवान भोलेनाथांच्या भक्तीशिवाय कशाचाही लोभ नाही. पण तुम्ही सामान्य लोक लालचा तिटके बुडता की पुढे मागे काहीही विचार करत नाहीत. आता घरी भगवंताची स्थापना कर आणि भक्तिभावाने पूजा करून जे केलंस त्याची माफी माग. असं म्हणून अघोरी निघून गेला.